त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगाच्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्या चॅनल वरती आपण जर नवीन असाल आणि आत्ताचे चॅनल जर बघत असाल, आपली राशी कन्या राशी बघण्यासाठी म्हणून जर चॅनल ओपन केलं असेल YouTube वरती, तर लवकरात लवकर पुढच्याही चांगल्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा। जर आवडत असेल तर इतर लोकांपर्यंत पोहोचवा, पण शक्यतो बेल आयकॉन दाबा कशाला, तर पुढील जे व्हिडिओ येतात ते सर्वप्रथम आपल्याला दिसतील, नोटिफिकेशन येईल। प्रत्येक वेळी आपल्याला एखाद्या ग्रुपवर ही लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही आणि आपण आपल्या चॅनलशी जॉईन होऊ शकतो। आपण नवीनच सुरू केलेलं आपल्याला माहिती आहे की वर्ष राशी भविष्य आपण जुलै महिन्यापासून किंवा साप्ताहिक राशी भविष्य सुरू केलं आणि त्याच्यानंतर आपण दैनिक राशी भविष्य केलं लोकांच्या आग्रहास्तव। आणि त्याचप्रमाणे आता वर्ष राशी भविष्याबद्दल जे काय मी अभ्यास केलेला आहे थोडक्यात सांगणारे मेन पॉइंट्स आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे असतात। खूप काही लेंदी करून सांगणार नाही, तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं की आपल्याला सर्वसाधारण कुठले महत्त्वाचे निर्णय या वर्षी घ्यायचे 2024 हे आपल्यासाठी किती फलदायी असणार आहे, कुठल्या कामात फलदायी असणार आहे, काय केल्याने त्याचा जास्त फळ आपल्याला मिळू शकतं हे आपल्याला जाणून घेता येईल। तत्पूर्वी जे मी सांगतोय की प्रत्येक राशीचं मी जो काय अभ्यास केलेला आहे वर्णावरती वर्णन किंवा गुणदोष किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे पुस्तकाप्रमाणे किंवा माझ्या सराउंडिंग जी मित्रमैत्रिणी आहेत, कन्या राशीचे लोक आहेत, यांचा अभ्यास करून सर्वसाधारण मी जे गुणदोष लिहिलेले आहेत ते पहा, आपल्याला पटतात का? पटत असतील तर नक्कीच लाईक करा। जर काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला वाटत असतील का योग्य अयोग्य आहेत, आपण सुधारणा करून घ्यावे, तर त्या सुद्धा सुधारणा करून घ्यावे, जेणेकरून आपलं हे पुढील आयुष्यच म्हणा किंवा वर्ष सुद्धा म्हणा खूप छान जाईल। कारण कसं असतं, चांगल्या गोष्टी सगळ्याच लोक सांगतात, पण वाईट गोष्ट किंवा एखादा पॉइंट दोष कोण पटकन सांगायला जात नाही का, तर लोक बघणार नाहीत किंवा लोकांना आवडणार नाही। परंतु अशाच काही गोष्टी ज्या असतात ज्या आपल्याला सुधारण्यासाठी किंवा कळण्यासाठी आपण ते सांगतो आणि त्याचप्रमाणे मी ते सांगितलेलं आहे। तर सुरू करूया कन्या राशीचे वर्ण। आता ही कन्या रास जी आहे ती ग्रह मालिकेतील 6वी रास आहे कन्या रास, आणि ही कन्या रास बुध ग्रहाच्या अंमलाखाली येते। या राशीचे अधिपती जे आहेत बुध ग्रह आहेत आणि बुधाच्या स्वभावानुसार आणि राशीच्या ह्या लग्न राशीवरून सुद्धा खूप फरक पडतो। चंद्र रास आणि लग्न राशीच्या जर वेगवेगळ्या असतील तर एकंदरीत हे सगळंच मान्य होईल असं नाहीये, पण वेगवेगळ्या काही गोष्टी असतात। म्हणजे उदाहरणार्थ मी मागच्या राशींमध्ये सुद्धा सांगितलं, समजा तुमची चंद्र रास कन्या आहे आणि लग्न रास जर मकर आहे, तर मकर आणि कन्या रास यांचे दोघांचे गुण एकत्र येऊन आपली रास किंवा आपण असे असाल, तर हे प्रत्येक जण असू शकतं। एक रास आहे, त्याप्रमाणे 12 लग्न आहेत आणि एका राशीला 9 चरण आहेत, म्हणजे 2.5 नक्षत्र आहेत, ते सुद्धा म्हणजे 12 ते राशीनुसार आणि 9 अशा प्रकारे त्याचे गुणुले करता येतात आणि त्यानुसार एक राशीचे सुद्धा इतकी लोक तयार होतात। या राशीचा साधारणतः स्वभाव किंवा काही गोष्टी आहेत, तर ही रास कन्या रासचे जातक हे उंच, रुंद, गोल चेहरा किंवा लांबट चेहरा अशा असतात। सुडोत व सावकाश चालणारे बोलणारे अशी रास दिसते। ह्या राशीत शक्यतो ना खूप लोक व्यसन कसलंही करत नाही। समजा जर व्यसनात पडली, जरी समजा एखादा तंबाखू म्हणा, गुटखा म्हणा, काही म्हणा, XYZ जर एखाद्या व्यसनात जर पडली तर तात्पुरतीच असते। जेव्हा त्यांना त्याचं ज्ञात होतं की बाबा योग्य नाहीये, असं मी म्हणत नाही, पूर्ण सर्वच राशी निर्व्यसनी असतात, पण ज्यावेळी त्यांना कळतं की योग्य नाही त्यावेळी ते स्टॉप करतात। त्यांच्याकडे संयम शक्ती चांगली असते, कुठलीही गोष्ट ते तात्काळ थांबवू शकतात जर व्यसन लागलेलं असेल सुद्धा। ही त्यांच्यात प्लस पॉइंट आहे कन्या राशीवर, ताबडतोब थांबतात व्यसनात। पण एक तेही आहे की या राशींना सर्व व्यसनाचं ज्ञान असतं। कुठलं व्यसन अति केलं, कमी केलं किंवा त्याच्यात जास्त पडलं तर काय नुकसान होऊ शकतं, या सर्व गोष्टींचं ते ज्ञान मात्र ठेवतात। ते स्वतः करायलाच पाहिजे असं नाही। तर हे सर्व व्यसनांची ओळख असलेली रास आहे। निसर्गप्रेमी रास आहे। निसर्गाची यांना खूप आवड असते। घराचं जर लहान घर सुद्धा असेल तर लहान लहान कुंड्या आणून तिथे झाडं लावतील, बगीचा करतील, बाग करतील, त्यांना खूप आवड असते। जर बाग देवाच्या कृपेने त्यांच्याकडे शेतीवाडी जर बाग असेल तर त्या सुद्धा नवनवीन प्रयोग करतील, नवीन झाडं लावतील, कलम करतील।
असं यांना निसर्गाबद्दल खूप प्रेम आहे, किंवा इतर त्यांच्या घराच्या बाजूला कुठे बाहेर गार्डन असेल तर त्या गार्डनची सुद्धा हे स्वतः जाऊन साफसफाई करतील, काही त्याच्यासाठी वेळ घालवतील किंवा वेळ देतील. म्हणजे निसर्गात झाडा फुलांमध्ये यांना राहणं खूप आवडतं. असंही निसर्गप्रेमी रास आहे, निसर्गाची आवड असलेली, जुन्या गोष्टी जपणारी आहे, जोपासणारी आहे. कुटुंबामध्ये समजा एखादं वस्तू त्यांच्याकडे जुनी कुठली आजोबा पंजोबांची असेल, आजी आजोबांची असेल तर ती जपून ठेवणार, सांभाळून ठेवणार, त्याचं पालन पोषण चांगल्या रीतीने करणार. जुन्या सवयी सुद्धा, जुन्या घरामध्ये रूढी परंपरा सुद्धा हे चालत ठेवतात. त्यांना ते आवडतं, जोपासणं आवडतं, ते करणं आवडतं. ह्या सर्व गोष्टी, जुन्या गोष्टी जोपासणारी रास आहे. ललित कला, कलेची विशेष आवड असते. म्हणजे एखादं गाणं यांना स्वतः म्हणता आलं नाही तरी सर्व गाण्यांचे राग यांना माहिती असणार, हे कुठलं गाणं आहे, कुठल्या रागाचं आहे याबद्दल असणार. देवाच्या कृपेने जर त्यांना शुक्रप्रधान असेल तर हे स्वतः गायक सुद्धा असतात चांगल्यापैकी. पण जर नसतील गायक, आवाज जर तितकासा छान नसेल तरी सुद्धा सर्व गोष्टींची, गाण्याच्या संबंधित, कलेसंबंधित त्यांची आवड असते. नाटक वगैरे, सिनेमा यांची सुद्धा आवड असते, विशेष आवड असते. नेहमी आनंदी व हसत बोलणारी रास असते. पटकन आपला राग किंवा रुसवा पटकन दिसून देत नाही, समोरच्याला कळायला देत नाही आणि कायम हसणारी आणि हसत बोलणारी अशी ही रास आहे, ही जातक आहे. फाटलेले कपडे असतील तरी ते स्वच्छ शिवून नेसणे, राहणे, टॉप टिप राहणे यांना सुद्धा आवडतं. उगीच काहीतरी गाण्याने घालणार, छोटं असेल पण मोठं असेल, म्हणजे कसं तर त्यांच्याकडे काही गोष्टी असतील तर त्या व्यवस्थित वापरणार. जरी त्या लहान असतील, तोकड्या असतील तरी त्या व्यवस्थित कशा हाताळाव्या, कशा वापराव्या त्यांना ज्ञान असतं आणि त्याच्यात ते आवड असते. त्यांना पोशाखाची आवड असते. आणि अशा लोकांशी जास्त ना, कन्या राशीच्या लोकांची विद्वान लोकांशी मैत्री चांगली असते. विद्वान लोकांशी पटतं. विद्वान लोकांकडे गोड बोलून त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं शिकणं किंवा त्यांच्याकडनं काहीतरी आत्मसात करून घेणं, त्यांच्याकडनं काहीतरी विचारून घेणं, आपल्याला माहिती नसलेल्या शंका त्यांच्याकडे बोलून विचारून घेणं, ज्ञानात भर पाडून घेणं यांना खूप आवडतं. विद्वानांची मैत्री असते. परंपरा, कुळाचार ही जपणारी असते. नवीन गोष्ट निवडून सुद्धा जुन्या गोष्टी जोपासणारी असते. जे नवीन आत्मसात केलं तरी ती जुनं पटकन सोडत नाही, ती सुद्धा जोपासते. प्रत्येक गोष्टीत मात्र या लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे कन्या राशीचा, तुम्हाला सांगतो, म्हणजे मला मिळालेला किंवा मला वाटलेला, संशय वृत्ती. पटकन कोणावरही ते विश्वास ठेवत नाही आणि विश्वास ज्याच्यावर ठेवतात ना तीच लोक यांच्यावरती घातकारी करतात. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे यांच्यावरती ते कधी विश्वास ठेवतच नाही. ह्यामुळे पदोपदी यांना प्रॉब्लेम होतो. म्हणजे हे ज्याच्यावर विश्वास ठेवतात ना ते घातकी असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्यांना ज्यांच्यावरती विश्वास आहे ते घातकी असतात, पण जे खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. पदोपदी यांना हे भोगावं लागतं किंवा याला फेस करावं लागतं, अशा गोष्टी आहे. आणि काळा म्हणजे कसं असतं, परत कुठे गाडीतून जाणार, आधी निगेटिव्ह थॉट यांच्या मनात, अरे गाडी जाता जाता पंक्चर झाली तर काय करायची, अरे झाली गाडी जाता जाता ठोकली तर काय करायची, गाडीत कोण, जे जे नको असणार नाही या गोष्टी. आणि राहू जर त्याच्यात प्रधान असेल, त्या राशीत जर राहू असेल, कन्या राशीतच जर यांच्या राहू असेल तर हे जास्त प्रमाण घडतं. निगेटिव्ह थॉट जास्त. एखादं चांगलं काम घडत असेल तरी सुद्धा त्याच्यात ते वेगवेगळे, म्हणजे आम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा गोष्टी यांच्या डोक्यात येऊन जातात. अरे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, विमानात जातो, विमानाचं दारच उघडलं तर आपोआप काय होईल, म्हणजे अशा थॉट्स त्यांच्या येतात. आणि खरं म्हटलं तर कसं, यांचं जर राहू प्रधान असेल ना तर ह्यांनी निगेटिव्ह विचार केलेले क्रिएट सुद्धा होतात. एखादा आजार, समोरच्या व्यक्तीच्या पोटातच दुखतंय आणि त्याने सांगितलं अरे मला इथे दुखतंय पोटात, असं आपोआप यांच्या हा मला पण दुखायला लागलंय पोटात, किंवा असं म्हणून खरं नसलेलं दुखणं सुद्धा ओढावून घेण्याची यांच्याकडे जास्त वृत्ती असते कन्या राशीची. या संशय वृत्तीमुळे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह विचारांचं जास्त होतं. काळानुसार मतपरिवर्तन करणारी आहे, विचारात बदल करणारी सुद्धा अशी कन्या राशीची रास आहे. ज्यावर विश्वास ठेवला असता अशांवरतीच विश्वास ठेवता. मी सांगितलं त्यांच्या अविश्वासाचा विश्वास, म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा अविश्वास लोक ते करतात त्यांच्यावरती. असं करून घेणारे प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक विचार केल्यामुळे त्यांना हा त्रास होतो. न आलेल्या संकटाबद्दल सुद्धा काल्पनिक विचार करून ऐनवेळी भिणारी, घाबरणारी, घाबरवणारी सुद्धा रास ही आहे. म्हणजे काय करते, एखादा जर खरंच विचाराने तटस्थ असेल किंवा मान्य असेल त्याला एखादी गोष्ट, त्याच्या सुद्धा मनात काहीतरी संशयाच्या किडा घालून त्याला सुद्धा विचार करायला लावतील. म्हणजे त्याने समजा आता एखादा निगेटिव्ह विचार त्याच्याबद्दल केलाच नसेल तर हा निगेटिव्ह विचार हे यांच्या डोक्यात घालतील, कन्या राशीचे मित्र वगैरे असतील तर, आणि त्याला सुद्धा तो विचार करून त्याच्यात बदल करण्याला भाग सुद्धा पाडतील. म्हणजे होतच ना चुकून ते, ह्याने जर निगेटिव्ह थॉट्स तिथे घातले की तो व्यक्ती सुद्धा निगेटिव्ह विचार करायला ह्यांच्यामुळे लागतो, पण त्याच्या डोक्यात नसल्या सुद्धा हे घालतात. तर अशा काही गोष्टी असतात. नकारात्मक विचारातून ते संकटाबद्दल सुद्धा काल्पनिक विचार करून ऐनवेळी भिणारी रास आहे. परंतु एक मित्र म्हणून मैत्री जपणारी, काळजी करणारी, मातृप्रेमी सुद्धा रास आहे. कन्या राशीची लोक जर आपल्या आयुष्यामध्ये असतील, मित्र म्हणून असतील ना, खरंच तुम्ही त्यांच्याबद्दल बघा तर तुम्हाला गरजेच्या वेळी पटकन उभे राहतात. एखादं संकट आलं
आणि त्यांना जर सांगितलं अरे खरंच मला असं असं संकट आहे किंवा मला पैसे कसली गरज असेल तर तुम्ही त्यांना जर सांगाल ना तर फुल न फुलाची पाकळी किंवा आपल्याकडनं होईल तसं ते आपल्याला ते मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्यांच्या मनात नसेल ना त्यांच्याकडे वेळ असलं तरी तुझा ते करणार नाही. पण एक मित्र म्हणून घेऊन ते चांगले मित्र असतात आणि ते तुम्हाला पदोपदी वेळोवेळी संकटातून बाहेर काढण्यासाठी किंवा संकटात तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर असलेली ही कन्या राशीची जातक म्हणजे कन्या राशीचे लोक असतात. मातृप्रेमी असते. जातकाची वृत्ती अशी कन्या राशीची वृत्ती असते, जातकाची वृत्ती असते कारण ती मातृप्रेमी आहे. मातृप्रेमी म्हणजे आईवर जास्त प्रेम करते, ते आईबद्दल काळजी जास्त घेते. त्यांच्या आई त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काळ असते, खूप काळ ती आई सुद्धा त्यांना प्रेम देते. हे सुद्धा आईची सेवा करून घेऊन आईला प्रेम देतात कन्या राशीची लोक. त्याचबरोबर जरी कन्या राशीची लोक जास्त गोरी नसली तरी साधारणतः काळपट नसते, सावळी असते. आणि जरी सावळी असली ना तरी ह्या चेहऱ्यावरती ह्या कन्या राशीच्या जातकावरती एक प्रकारचं तेज वेगळं असतं, तेज वलय असतं, सात्विक रास असतं म्हणजे चेहरा असतो, एक तेज असतं त्यांच्या चेहऱ्यावरती, एक प्रकारचं म्हणजे अट्रॅक्शन करण्यासारखी एक वृत्ती असते किंवा त्यांच्या चेहऱ्याचं हे असतं. आता हे मैत्रीबद्दल चांगले म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मित्रांच्या हिताचा विचार करणारे, जरी मित्राला राग आला तरी ते बोलून कुठल्या ना कुठल्या तरी शब्दात बोलून दाखवणारी असते, हळू बोलणारी असते, मुद्देसूद बोलणारी असते, मते सुद्धा चांगल्या प्रकारे यांच्याकडे मांडता येतात जणांना वेळ दिला तर. आणि समोर ज्याला समजा एखाद्या वेळी यांचं पटलंच नाही तर हे त्याच्याकडे वाद घालायला जात नाहीत, जास्त बोलायला जात नाहीत, शांत राहतात. त्या ठिकाणी सुद्धा शांत राहून ते व्यक्ती गप्प राहून घेते. अशी कन्या राशी जातकाची लोक असतात. स्त्री असू दे पुरुष असू दे, खूप चांगली रास आहे, बुधाच्या अंमलाखाली येते. थोड्या प्रॉब्लेम्स किंवा संशय वृत्तीमुळे प्रत्येक वेळी यांचं नुकसान होतं, पटकन कोणावरती विश्वास ठेवत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्याच्यावर विश्वास ठेवतात तीच लोक यांचा घात करतात. ह्यांच्याच वाटेला ती लोक काय येतात ते मला माहिती नाही, ह्यांच्याच वाटेला ही लोक काय येतात मी सांगू शकत नाही. परंतु असं होतं, हे तुम्हालाही पटत असेल. कदाचित तुम्ही कन्या राशीचे असाल तर हे तुम्हाला पटत असेल. कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये एखादी कन्या राशीची व्यक्ती असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा हे ऑब्झर्व करा. काय होतं प्रत्येक वेळी बघा, आता तुम्ही जर कन्या राशीचे आहेत ना तर तुम्ही 12 राशींचं सगळ्यांचं ज्योतिष तुम्ही सुद्धा ऐका, निदान स्वभाव भविष्य तरी ऐका. जे तुम्हाला इतर लोक खरीच तशी असतात काय तुम्हाला पटेल कळेल. कारण काय होतं जेव्हा फक्त तुम्ही आपल्यापुरतीच बघता तेव्हा इतर ज्ञानाचं होत नाही, म्हणजे इतर गोष्टीचं ज्ञान होत नाही. इतर लोकही कशी आहेत आणि तुमच्यावर कुठल्या लोकांचं जुळू शकतं हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे कळतं. तर ह्यामुळे आपली रास जर आपण पाहून झाली असेल तर नक्कीच दुसऱ्या राशीच्या सुद्धा, जर तुमच्या सराउंडिंग समजा तुमचे मिस्टर, तुमची पत्नी, तुमची मुलं बाळ किंवा इतर लोक जर अमुक राशीचे असतील ना तर त्यांची सुद्धा रास एकदा आपण पहा, एकदा पाहून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर कन्या राशीबद्दलचे गुण दोष वर्णन मी आपल्याला सांगितले. त्याचप्रमाणे आता 2024 हे वर्ष कन्या राशीला कसे जाईल हे आता आपण पाहू. आता कन्या राशीला 2024 हे वर्ष कसे जाईल, कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे, कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि कोणावर नाही, आता आपण पाहू. 2024 हे वर्ष कन्या राशीला खूप भाग्यशाली असणार आहे. मनातील एखादी मोठी इच्छा आपली या वर्षी पूर्ण होणार आहे. बरेच वर्ष जी पूर्ण होत नव्हती, पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करत होतात, सतत धडपडत होतात, सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला मार्गदर्शन मिळत नव्हते किंवा ते पुढे जात नव्हत्या, गोष्टीमध्ये चालना मिळत होते. अशा गोष्टी आपण पूर्ण होताना पाहता येते. नावलौकिक होईल आपले जे काम आपण करत आहात, त्या कुठल्याही क्षेत्रात असून द्या, आपण कुठल्याही क्षेत्रात असून द्या, त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक होईल. सकारात्मक गोष्टी घडत राहतील. एप्रिल व जून हा काळ त्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे. जर काही गोष्टी आपल्या करायच्या असतील, महत्वाच्या जर असतील तर या काळात त्या पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करा. एप्रिल ते जून पर्यंत आपण त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. निदान सुरुवात तरी करा. आपल्याला त्या कामामध्ये चालना नक्कीच मिळणार आहे. ज्या आपल्याला इच्छा पूर्ण व्हाव्या अशा गोष्टी आहेत किंवा एखाद्या गोष्टी घडत नाहीये, ज्या गोष्टींना चालना द्यायची आहे, ज्या गोष्टी करायची आपली इच्छा आहे किंवा अडखळलेल्या, वास्तू संबंधित असतील, जमिनी संबंधित असतील, नोकरी संबंधित असतील, विवाह संबंधित असतील किंवा संतती संबंधित सुद्धा असतील किंवा मुलांच्या शिक्षणासंबंधित असतील, ज्या अडलेल्या होत्या, होत नव्हत्या काही अडचणीमुळे, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न नक्की करा. नक्की आपल्याला यामध्ये यश मिळणार आहे, खूप प्रभावी ठरेल. जर काही गोष्टीला आपल्याला करायच्या असतील त्या महत्वाच्या या तारखांमध्येच करा, या काळात करा, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते करण्यास सुरुवात तरी नक्की करा असं माझं म्हणणं आहे. शुक्र ग्रहाचे पूर्ण पाठबळ आपल्याला मिळेल असल्यामुळे लक्झरीज गोष्टी म्हणजे उपभोगायच्या चांगल्या प्रकारच्या राजेशाही गोष्टीतल्या म्हणतात ना, त्या काही गोष्टी आपण घडू शकाल, जगू शकाल. समजा आपल्याला एखादी जुनीच गाडी आणि आता नवीन गाडी घ्यायची तर लक्झरीज गाडी म्हणजे ZX
पर्यंतच्या गाड्या म्हणजे मोठ्या लेवलच्या, घर घ्यायचं होतं, लहान होतं, मोठं बांधून घ्यायचंय किंवा त्याच्यात इंटिरियर नवीन करायचं, म्हणजे लक्झरी जीवन, ऐश्वर्यप्रधान जीवन जगण्यासाठी आपण जो जो काय प्रयत्न कराल तो आपल्याला यशदायी ठरेल, आपल्याला ते भोगता येईल. एखादी छान ट्रिप सुद्धा आपण अरेंज केली असेल तर त्या सुद्धा 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्याची योग येतील किंवा असं, म्हणजे थोडक्यात ह्या वर्षी लक्झरी लाईफ जगण्याची आपल्याला आनंद मिळेल, सुख उपभोग भोगता येईल, ऐश्वर्य भोगता येईल. जुनी गुंतवणूक यातून आपल्याला मोठा लाभ होईल. जमीन खरेदी विक्री यातून सुद्धा आपल्याला मनाप्रमाणे लाभ होईल. म्हणजे आपण जर थोड्या पैशात एखादी जमीन घेतली होती आणि आता जर विकायची पाहिजे तर दाम दुप्पटीने आपली ती जमीन विकली जाईल, एखादी वस्तू विकली जाईल आणि त्याच्यातून अशा खरेदी विक्रीमध्ये किंवा खूप स्वस्तात आपल्याला लाखो रुपयाची वस्तू मिळेल. अशाही गोष्टी म्हणजे खरेदी विक्रीमधून नक्कीच आपल्याला लाभ होणार आणि तो मनाप्रमाणे होणार आहे लाभदायक. आता जुलै ते सप्टेंबर या महिन्यात जमेल तितके कर्ज फेडण्याचा मात्र प्रयत्न करा. जर आधी आपल्याला लाभ झालाय, चांगल्यापैकी लाभ झालाय, आर्थिक उन्नती बरी झालेली आहे, आर्थिक ठेव जर आपली वाढली आहे, तर आपण शक्यतो जर जुने कर्ज असतील तर ते नील करण्याचा प्रयत्न करा, लवकरात लवकर ते फेडण्याचा प्रयत्न करा. हे आपल्यासाठी खूप हिताचे ठरेल. कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. नवीन कर्ज या काळात शक्यतो आपण घेऊ नका, ते कटाक्षाने टाळा. जर एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याला कर्ज जर घ्यावं लागत असेल तर शक्यतो आपण कर्ज घेणे कटाक्षाने टाळणे खूप म्हणजे गरजेचे आहे. त्या ठिकाणी प्रयत्न करा. थोड्या बहुतेक चालेल एखाद वेळी, पण खूप मोठ्या प्रमाणात आपण कर्ज घ्यायला जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा महत्वाचे निर्णय या काळात आधीच घ्या. मी सांगितलेला आधीचा जो काळ आहे तो एप्रिल जूनचा, त्यावेळी आधीच घ्या. त्यानंतर घेतलेले थोडेसे निर्णय कदाचित आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. जो काळ सांगितलाय त्याच्या आधी घेतलेले निर्णय खूप फायदेशीर असतील आणि त्याच्यानंतर कदाचित ती डेट संपली असेल किंवा त्याचा अवधी काळ संपत आलेल्या कारणाने कदाचित त्याच्यात नुकसान होऊ शकतं, तर त्यानंतरचे काळ शक्यतो त्रासदायक ठरू शकतात. जुलै नंतर थोडे त्रास सुद्धा संभावू शकते. आता आजाराच्या दृष्टीने आपल्याला काय त्रास होणार आहे सांगतो. मूत्राशयाशी संबंधित पोटाच्या आतडी किंवा मुख, दात वगैरे, जर आपण वयस्कर असाल तर दात पडणे किंवा दात किडणे अशाही गोष्टी आपल्या बाबतीत घडू शकतात. त्यामुळे जास्त त्रास होणे, हाणारा त्रास होणे, वर मेंदूपर्यंत कळ मारणे, अशा खूप काही गोष्टी घडू शकतात. तर काय काय होणार आहे. मूत्राशयाशी संबंधित, पोटाच्या आतडी संबंधित किंवा मुख, दाताशी, तोंडाशी संबंधित आजार वाढू शकतात. त्याकरिता आधीपासूनच काळजी घ्या. अवयवांची सुद्धा दुखणे असतील तर, इतर अवयवांचे अवयव जर दुखत असतील तर त्याच्यात सुद्धा आपण हलगर्जीपणा शक्यतो करू नका. याकडे, आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचे आपल्याला. बारीक व्याधी मोठं दीर्घकाळ त्रास देणारी ठरू शकते. आता विद्यार्थी वर्गांना हा काळ अभ्यासासाठीच आणि अभ्यास करणे ह्यासाठीच घालवायचा आहे. जर आपण इतर काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ सतत मोबाईल वापरणे, लॅपटॉप वापरणे किंवा विद्युत उपकरण वापरणे, हे आपल्याला अभ्यासामध्ये थोडेसे त्रासदायक ठरतील. डोळ्यांचे व्याधी त्यामुळे आपल्याला वाढू शकतात आणि डोळ्यांच्या व्याधी वाढल्यानंतर पुन्हा आपला अभ्यास नीट होणार नाही आणि अभ्यासात आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढवा आणि अभ्यासातच आपण लक्ष द्या. जर आपल्याला एखादी डिग्री, एखादं टार्गेट असेल किंवा आपलं महत्वाचं वर्ष असेल, 12वीचं वर्ष असेल किंवा मोठं डिग्रीचं वर्ष असेल तर शक्यतो आपण सध्या ह्या सगळ्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे आपल्याला टाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर एकंदरीत हा विषय जर अभ्यासाच्या बाबतीत पाळला तर आपल्याला छान यश मिळेल. आता विवाह संबंधित म्हणजे वैवाहिक जीवनातील जोडीदाराशी दुरावलेले नाते, जर आधी आपले एखादे नाते वैवाहिक जोडीदार आहे किंवा पार्टनर आहे किंवा आपला प्रेमी आहे यांच्याशी जर आपले दुरावले होते तर ते सुधारण्यासाठी आपल्याला यावर्षी पुन्हा संधी प्राप्त होईल. दुरावलेले नाते आपल्याला सुधारता येईल. कुटुंबातच होते आणि जर आपण बोलत नाही किंवा मतभेद होते ते सुद्धा आपल्याला म्हणजे कमी करू शकता, नाते सुधारू शकता. ते दुरावलेले नाते आपण सुधारता येतील. एकमेकांना समजून घेऊन पुढे जाणे हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल. आता वादाचे प्रसंग सतत टाळण्याचा प्रयत्न करणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण ऑगस्ट नंतर गैरसमजामुळे पुन्हा वादविवाद वाढून विकोपाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण हे करणं खूप गरजेचं आहे. तर असे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते एप्रिलच्या दरम्यान घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. प्रेमाचे प्रस्ताव सुद्धा आपले मान्य होतील. नवदाम्पत्यांना ऑक्टोबर नंतर संतती सुखाचा लाभ घेता येईल. संतती सुखामध्ये जे काही अडचणी येत होत्या, औषध उपचार घेऊन सुद्धा आपल्याला नीट त्याचा रिझल्ट मिळत नव्हता, तर अशात सुद्धा आपल्याला ऑक्टोबर नंतर चांगला लाभ होईल. व्यावसायिकांनी मे महिन्याच्या आधी मोठी गुंतवणूक करून व्यवसाय वृद्धीसाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करा. नक्कीच त्याच आपल्याला यश मिळेल. परंतु कुठल्याही प्रकारचं मोठं व्यवसायात कर्ज घ्यायला जाऊ नका. कुठलीच मोठी रिस्क कर्जाच्या बाबतीत आपण घेऊ नका, रिस्क घेऊ नका कर्जाच्या बाबतीत. आता नोकरीच्या ठिकाणी सहजासहजी मे नंतरचा तसा मोठा बदल करून घेऊ नका.
त्याच्या आधीच विचार करा. नोकरी सोडू नका. एकंदरीत जर ह्या वर्षी आपण नोकरी असलेली सोडली तर पुन्हा नवीन नोकरी मिळणं खूप कठीण जाईल. आणि कठीण जाईल. जर एखाद्या वेळी मिळालीच तर त्या ठिकाणी सुद्धा दुप्पट त्रास होईल. तर कसं आहे, ह्या नोकरीमध्ये निदान आपल्याला आजूबाजूचे सराउंडिंग लोक जे कसे आहेत, तुमचे सहकर्मी कसे आहे, बॉस कसा आहे माहिती आहे आपल्याला, त्यांचे वर्णन माहिती आहे, त्यांचे गुणदोष माहिती आहे, त्यांचा राग रुसवा माहिती आहे. त्यामुळे आपण त्याला फाईट करू शकता आणि तिथे कशाही प्रकारे संयमाने राहू शकता. पण नवीन ठिकाणी जर आपण नोकरी बदली करून जर गेला तर त्या ठिकाणी पुन्हा त्या सर्वांना ओळखणे, समजून घेणे आणि त्यानुसार वागणे आपल्याला कठीण जाऊ शकते. त्याकरिता शक्यतो मी सांगतो की नवीन नोकरी आपण म्हणजे जुनी नोकरी सोडायला जाऊ नका. नवीन ठिकाणी जर आपण रुजू होणार असेल तर गोष्ट निराळी आहे. पण जिथे राहत होता ते सोडून दुसरीकडे जायचं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. एकंदरीत हे वर्ष कन्या राशीला खूप लाभदायक असणार आहे. परंतु जर आपण त्याचा लाभ घेतला तर, अन्यथा आळसपणामुळे, आळस वृत्तीमुळे चांगल्या संधी आपण दळवू शकतात, म्हणजे सुटू शकतात, मिस होऊ शकतात. त्यामुळे आळसपणामुळे आणि संशयवृत्ती या दोन्ही कारणामुळे होणार आहे. जाणं टाळणे, नंतर बघू, नंतर करू अशामुळे किंवा विश्वास न ठेवणे अशामुळे आपले मोठे नुकसान जर झाले 2024 मध्ये तर ह्याच दोन गोष्टीमुळे होणार आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडून दुरावू शकतात, याकडे लक्ष द्या. हे वर्ष अधिक सुफल व सुफळ जाण्यासाठी महाविष्णू व महालक्ष्मी या दोघांची आराधना जास्तीत जास्त प्रमाणे करा. तर महालक्ष्मीचं काय आहे, महालक्ष्मी अष्टक जर दर शुक्रवारी आपल्याला वाचता येत असेल तर वाचा. दर शुक्रवारी देवीच्या देवळात जाऊन 5 किमान तुपाचे दिवे लावा. जर आपल्याला एकादशी दोन्ही करता येत असेल तर एकादशी करा. बुधवारी विष्णूला कमीत कमी 16 तुळशी अर्पण करा. विष्णू सहस्रनाम येत असेल तर विष्णू सहस्रनाम वाचा किंवा व्यंकटेश स्तोत्र येत असेल तर व्यंकटेश स्तोत्र वाचा. हे सगळंच काही जमत नसेल आपल्याला तर नमो भगवते वासुदेवाय हा जप जरी रोज आपण 108 वेळा केला, म्हणजे रुटीन मध्ये रोजच्या ठेवला तर रोजच्या रोज आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. आपल्या कामामध्ये आपल्याला चांगलं यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा दुरावणारे नाते आहेत हे सुद्धा आपल्याला तिथे सुधारता येतील. खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या मनामध्ये आपल्या मनाप्रमाणे घडतील. लक्ष्मीची आराधना यावेळी करत राहा. या अडचणीच्या काळामध्ये किशोरी अवस्थातील एखादी व्यक्ती म्हणजे किशोर लहान व्यक्ती आपल्याला पदोपदी आपल्या अडचणीच्या काळात सरावली जाते. प्रत्येक राशीला सांगितलेलं आहे. हे असं का सांगतो तर साधारणतः मी काढलेल्या गणिताप्रमाणे एक आपल्याला आयडल किंवा एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येऊन त्या वर्षीना वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला काही ना काही, रस्त्यावरती जाणारा एखादा भिकारी सुद्धा थांबून काहीतरी सांगून जातो आपल्याला हिताच्या गोष्टी. माझ्या बाबतीत तसं घडलेलं आहे आणि मी त्याचा अनुभव घेतला आणि मित्रांच्या बाबतीत सुद्धा घडलेले आहे, त्यांचे सुद्धा मी अनुभव घेतलेले आहेत. तर ते जाता जाता काहीतरी एक गोष्ट सांगून जातात आणि खरंच त्याप्रमाणे त्या गोष्टी घडतात किंवा त्या गोष्टीप्रमाणे आपण सुधारणा केली तर त्याचा फायदाही होतो. त्यामुळे सर्व राशींना मी सांगत आहे तर आपल्याला कन्या राशीला 2024 मध्ये किशोरी अवस्थेतील एखादी व्यक्ती येऊन अचानक अडचणीच्या वेळी, जर तुम्ही टेन्शन मध्ये असाल, बसले असाल, निराश झाले असाल, त्यावेळी अचानक येऊन आपल्याशी बोलता बोलता की ती काहीतरी अशी गोष्ट सांगून जाईल, असं काहीतरी मार्गदर्शन करू जाईल जेणेकरून त्या ऐकल्यामुळे आपल्या अडचणी दूर करण्याकरिता मार्गदर्शन मिळेल, मात करता येईल. एकंदरीत 2024 हे वर्ष आपल्याला सुख, समाधान, ऐश्वर कारक जावो, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो असे मी महाविष्णूंकडे प्रार्थना करतो, महालक्ष्मींकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.